नमस्ते. सिट डाऊन. चला बेचा पाडा लिहून काढा सगळ्यांनी. नमस्कार भैयासाहेब. नमस्कार. तुम्ही शाळेत कसं काय? गुरुजी, आम्ही तुमच्याकडनं लसूण घ्यायला आलोय. हा भैया लेसन. गुरुजी, आम्ही तुमच्याकडनं शिकायला आलोय. काय भैया चेष्टा करताय वे? मी काय शिकवणार तुम्हाला? उलट तुम्हीच पोरांना काहीतरी सांगितलं पाहिजे. एखादी बोधपर गोष्ट सांगा. अरे तुम्हाला तर सगळं येतं. नाही, आम्हाला सगळं येतं, पण इंग्लिश तेवढं येत नाही. आमचं इंग्लिशचं काय वाकड आहे काय माहिती. आम्हाला स्पेलिंग शिकवत नाही बस. बरोबर. कसलं स्पेलिंग? नाहीतर एक काम करू का, मी तुम्हाला येऊन तुमचा क्लास घेत जाईन. गुरुजी, क्लासचं नाव काढायचं नाही. काय आम्हाला कॉम्प्युटरची स्पेलिंग शिकवा. बरोबर. हां, तुम्ही बसा, मी तुम्हाला सांगतो. साहेब, हे स्पेलिंग तुम्ही 50 वेळा लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 50 वेळा? हो हो, हे लिहिलं ना की तुम्ही झोपेत न उठला तरी तुमच्या लक्षात येईल. ओके गुरुजी. टॅलेंट लिहा. भैया मी लिहू? हा, मग त्याच्याशिवाय पाठ कसं होणार? हो भैया, माझं पाठ आहे स्पेलिंग. पण माझं पाठ नाही ना. गपली. अहो भैया, मग तुम्ही लिहिलं पाहिजे, म्हणजे तुमचं पाठ होईल. सगळीच काम कशी मी करायची रे? हा, काहीतरी तुम्ही पण करा की. आमचा लोड थोडा तरी हलका करा. गपली. मुलांनो, 4चा पाडा म्हणा. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16 4 25 4 7 24 4 7 28 4 7 32 4 9 36 4 10 40. हा, बोला मिसेस. हॅलो, कुठे आहे तुम्ही? आम्ही ते पक्षाची जरा महत्वाची मीटिंग आहे. बोला की काय? पक्षाची मीटिंग? मीटिंग मध्ये पाडे म्हणताय वाटतं. हा, ते जरा शाळेत आलो होतो. बोला की काय महत्वाचं काम होतं का? शाळेत कशाला गेलाय? कशाला म्हणजे? हा, अहो स्पेलिंग शिकायला आलोय. त्या शेतलीनं सगळ्या गावासमोर आमच्या हसं केलं ना काल. आता तिला स्पेलिंग म्हणूनच दाखवतो. जेव्हा जायचं होतं तेव्हा नाही गेले, पण आता जाताय वय? मिसेस, जरा जपू ना. हो, तुमच्यासाठी सांगते मी. तिथं जाऊन स्वतःचा आडाणीपणा कशाला जगजाहीर करताय उगच? आधीच त्या शेतलीने पार हसं करून टाकलंय तुमचं कम्प्युटर पायी. ना अजून बी तुम्हाला कळत नाही वय? हवं असं करून कसं चालल? पण तुम्ही सरचिटणीस आहे हे विसरू नका आता. देर यू आर जयश्री. करेक्ट आहे तुमचं, म्हणजे करेक्टच आहे. करेक्ट काय करेक्ट? बाहेर पडा आधी तिथनं. आईला हे खरंय. शीतलनं सगळ्या गावासमोर आमचं हसं केलंय, आमचा जोक केलाय. आता जवळ सगळ्या गावासमोर तिचं हसं करत नाही, तवर आमच्या जीवाला चैन पडणार नाही. अगं काहीच माहिती नव्हतं ग. आणि त्यात भारी म्हणजे राहुल्या म्हणाला बघ, डायरेक्ट बंद करतो. आणि तो भैयाच म्हणतो. काय झालं एवढं का हसताय? अगं ते ठेव इकडं. माझा एक काल काय मजा आली माहितीये का? काल तू पाहिजे होतीस, असली मजा आली माहितीये का? काल भैया म्हणाला की मी कॉम्प्युटर शिकवतो,
आणि त्यांनी बोलवून घेतलं मला. त्यानं नाही मी बोलवून घेतलं. हा तेच, ते शिकवणार होते हिला आणि हिनं आम्हाला सगळ्यांना बोलवून घेतलं. आम्ही गेलो की असली मजा आली. त्या भैयांना काय म्हणजे काहीच येत नव्हतं. होय, आणि वर तर काय आम्ही एवढं बेसिक शिकवत नसतोय. शितले, अगं तुला किती वेळा सांगितलं असतं काय तर करत जाऊ नकोस म्हणून. शितले, अगं का वागतीस तू अशी? आणि तुलाच त्रास होतो मग नंतर त्याचा. आहे अगं. शितले, अगं समजा हे उद्या पुष्पाला कळलं तर? अगं किती कालवा करल ती. आधीच तिचं जावई म्हणजे तिला जीव की प्राण आहे, आणि तुझ्यावर तर डूक धरूनच असते सारखी ती. आहे तू ना उगाच लई काळजी करत बसतीस. काय नाही करत त्या. अगं असं कसं काय नाही करत? तू अशा काय तर कुरापत्या काढणार आणि मग ती दंगा करत हिथं येणार आणि ह्यांना मला वाटेल तसं बोलणार. हे समजा झाल्यावरच तुला समाधान मिळणार आहे का? आहे असं का ग बोलतीस? शितले, अगं तुला किती वेळा सांगितलंय. मी आपली चांगली जात होते की कॉम्प्युटर क्लासला. तोच आडवा आला म्हणे मी शिकवतो तुला कॉम्प्युटर. आहे तुला माहितीये ना कसा आहे तो? एकटीला शिकवायला बघत होता. मी जात असते वे एकटी, घेऊन गेल्या की पलटनच. काय करायचं बाई? मला तर वाटतंय की नाही, देवानं ना त्या भैयाला स्वतःहून घराबाहेर पडायची सुबुद्धी द्यावी, म्हणजे सुंटी वाचून खोकला जाईल बघ. आता ग चल येते मी आता. अगं शितले, थांबणार होतीस ना? नाही 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 परत येते. आणि अगं काय बाई, काय करायचं त्या पोरीला? आता यात थँक्यू म्हणण्यासारखं काय होतं? अगं तू जे सांगितलंस ना ते तिला पटलं असेल म्हणून म्हणली असेल. मी सांगितलेलं पटतंय होय तिला? अरे असं झालं असतं तर मग कशाला? नाही, हिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच आलं असणार नक्कीच. पडला बाबा एकदाचा बर्फ. ते काय तर म्हणले ना काश्मीर बद्दल, घर फिरदोस बर्रू आहे जमी असत, हमी असतो हमी असतो हमी असत. आम्ही असतो. अरे म्हणजे या जगात जर कुठं स्वर्ग असेल ना तर तो इथे काश्मीर मध्ये असं. हे बाबा, फक्त काश्मीर में स्वर्ग नाही आहे, आमच्या महाबळेश्वर मध्ये सुद्धा आहे. पण मिनी स्वर्ग आहे. आता तुम्हाला सातारकरांना कोण बोलायला ऐकतंय वे तवा? हे बघ, जे ऐकत नाहीत ना त्यांना सातारकर म्हणतात. पण इथं जसा बर्फ पडतोय तसं तिथं साताऱ्यात असतोय का? ए बेट्या, कालच माझ्या एका दोस्ताने मला सांगितले आपल्याकडे महाबळेश्वर मध्ये वेल्नालेकला बर्फ पडलाय. बर्फ काय बी सांगते का? तिथला बर्फ काय बर्फ असते व्हय? काय बी. असतोय ना. मग झालं तर असतं म्हणजे असतं. शितली असेल का जागी? फोन करून बघतो.